हॉन्टेड 3D इकोज ऑफ द पास्ट हा सिनेमा थिएटरमध्ये पाहावा का? 2 दिवसांच्या सिनेमाने जवळपास 5.5 कोटींची कमाई केली. त्या सिनेमाबद्दल लोकांच्या इतक्या संमिश्र प्रतिक्रिया का आहेत? IMDb वर या सिनेमाची चालू स्थितीतील रेटिंग 5.7 तर बुक माय शोवर चालू रेटिंग 7.4 इतकी देण्यात आली आहे. अनेक सोशल मीडिया आणि वेबसाईटवरही या सिनेमाला ॲव्हरेज रेटिंग दिली आहे. पण तसं असलं तरी लोकांचे पाय अजूनही हा सिनेमा पाहायला थिएटरकडे का वळत आहेत? एकेकाळच्या सर्वांच्या फेवरेट असणाऱ्या हॉन्टेड 3Dच्या भाग 2 ची रेटिंग इतकी कमी का होत आहे? 2011 मध्ये जेव्हा विक्रम भट्ट यांचा हॉन्टेड 3D हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा अनेकांनी भारतीय भयपटांच्या तंत्रज्ञानातील तो एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला. या चित्रपटात टाइम ट्रॅव्हलचा समावेश असलेली प्रेमकथा आणि पोल्टरगेस्ट भूतांमुळे निर्माण होणारी खरीखुरी 3D थरारक अनुभूती यांचा त्यावेळी यशस्वी संगम साधला गेला होता. 2011च्या चित्रपटाला मिळालेल्या लोकांच्या पसंतीमुळे 2026 मध्ये हॉन्टेड 3D इकोज ऑफ द पास्टची निर्मिती करण्यात आली. या चित्रपटात महाअक्षय चक्रवर्ती आणि चेतना पांडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाच्या एकूणच कथानकाबद्दल म्हणाल तर मागील चित्रपटात एक वेगळेपणा आणि नाविन्यता होती. त्याउलट यंदाचा चित्रपट मात्र ठराविक साचेबद्ध गोष्टींनी भरलेला वाटतो. इकोज ऑफ द पास्टचे कथानक 2011 मधील मूळ चित्रपटाची आठवण करून देते. मात्र यात देव नावाचा एक अत्यंत व्यथित आणि एकांत शोधणारा व्यक्ती आहे. रहस्यमय माणिकतला सरोवराच्या वर वसलेल्या एका दुर्गम आणि धुक्याने वेढलेल्या पर्वतीय निवासस्थानी देवला शांतता आणि आधार मिळतो. या चित्रपटाचे कथानक एका घराभोवती फिरत आहे. साहजिकच अशा भुताटकी असलेल्या घरात कोणीही नसेल असे कधीच घडत नाही. आपल्या या नवीन निवासस्थानी स्थायिक होत असतानाच देवचा सामना काही अस्वस्थ आत्म्यांशी होतो आणि तिथेच त्याची भेट सुनहेरी हिच्याशी होते. आता एक हॉरर चित्रपटांचा चाहता म्हणून या चित्रपटाद्वारे आपल्याला काय मिळते? यात भीती आहे का? नक्कीच. या चित्रपटामध्ये भय, भीती हे आपल्या समोर आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. पण हा सिनेमा पाहत असताना कानठळा बसवणारे आवाज मनात एका क्षणाला भीती कमी पण त्रासदायक वाटू लागतात. चित्रपटातील अभिनयाचा दर्जाही संमिश्र आहे. महाअक्षय चक्रवर्ती याने आपल्या परीने त्यात चांगला अभिनय करायचा प्रयत्न केला आहे, पण खराब संवादामुळे त्याच्या अभिनयावर विपरीत परिणाम झाला आहे असा भासतो. चेतना पांडे हिने देखील नायिकेच्या पात्राला साजेसा अभिनय साकारला असला तरीही तिचे पात्र कुठेतरी अपूर्ण राहिलेले भासते. 2011चा हॉन्टेड 3D सिनेमा आणि 2026चा यावेळीचा सिनेमा यात सर्वात मोठा फरक तांत्रिक गोष्टींचा आहे आणि हेच खरं कारण आहे ज्यामुळे या सिनेमाला ॲव्हरेज रेटिंग मिळत आहेत. दुर्दैवाने यातील व्हिज्युअल इफेक्ट्स अनेकदा प्रेक्षकांचे कथानकातील लक्ष विचलित करतात. तुम्हाला हा सिनेमा पाहत असताना हे प्रकर्षाने जाणवते की सिनेमातील मुख्य पात्र वगळता सगळं काही CGI जनरेटेड आहे. केवळ 2-2.25 तासांचा कालावधी असूनही या चित्रपटाच्या एडिटिंगमध्ये अचूकतेचा अभाव जाणवतो. हा चित्रपट अतिनाट्यपूर्ण प्रणय कथा आणि अतिनैसर्गिक भयपट यांत सतत हेलकावे खात राहतो. परिणामी याचा चित्रपटाच्या रेटिंगवर परिणाम झाला आहे. हे सर्व ऐकून तुमच्या मनात अजूनही एक प्रश्न असेलच की हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन पाहावा का? मी पाहिलं की या सिनेमाच्या 3D शोच्या तिकिटी अनेक सिनेमागृहांत प्रीमियम सीट केवळ 100 रुपयांत मिळत आहेत. 100 रुपयांत प्रीमियम सीट आणि तेही 3D मध्ये उपलब्ध असेल तर ही संधी आपण नक्कीच उपभोगायला हवी. पण जर तुम्ही क्लासिक सिनेमे जसं की भूत, वास्तुशास्त्र यांचे फॅन असाल तर मात्र तुम्ही या सिनेमाची तिकिटे काढताना याचा एकदा नक्कीच विचार करा.